मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बरोबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं. तुला काही घे नाही का? तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचत येते, तुला कायदा वाचत तू, पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला. चूक चूक होत असते, नाही असं नाही. तुमच्याकडून होईन, माझ्याकडून होईन, का दगड घालता मग डोक्यात एकामेकाच्या. तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या. पण तू श्रीमंत, तू येशीत वाढलेला आहे. तो खानदान आम्ही सगळं बघितलं. तर तोय पाहुणे, तो हा माऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी. तुमचे खानदानं पुरे येशीत वाढलेले आहेत. आम्ही गायक्या पात्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो. तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं. मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा, ती समुद्रात खचायचं नाही. महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय? वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं. त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं, काय रे हुकलं हुकली तिथंच बोली करून घेतली मी. जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागल. ते म्हणले हो. याला म्हणते दचका मराठ्याच्या गरीबाचा. आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. आता कोणच्या? तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं. आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं, प्रमाणपत्र दे. पुढं वाचत बसताना लफडेन कुठाने भानगडे. शब्द चुकला तू तुला टाक म्हणा, काय ते टाक पण आम्हाला दी, त्याच्याशिवाय नाही भेटणार. हे अभ्यासकन वाचकन तज्ज्ञ इतके झाले, जे आर निघाल्यापासून तो इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके. कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा मपलं पुस्तक, तुपलं पुस्तक ठेव माझ्या डोक्यावर, बसतो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे. आता हे काय नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत. आपण येत भोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास येतं. मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो. काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं. मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद. तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचं तुम्ही एकटे. पण बाबा बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे. आमचं काय कमी अवघड आहे. मी मुंबईला आले, हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्रात संस्कृती दाखवली. पोलिसाचे सोल बांधायचे, माणसं आकडायचा झोका बांधतात बा. ते पहिल्यांदा मुंबईला मै झालं. कशावर काय करत होते हे पोरं? काय बिघडलेले नव्हते, यांना काही झालेलं नाही. हे समाजासाठी धावून आले होते, समाजासाठी लढत होते, समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण, तसंच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही माऊलीला धक्का लागू दिला नाही मराठ्याच्या पोराने, एकाही. इतकं हा. पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली, उलट मुंबईचे विचार जिवंत केलेत ह्या पोरांनी. कुठं कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की 3री वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा, म्हणलं माघारी जाते. कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलो वाटलं होईन बरं का आपलं. आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस. ते दगडाखाली चू निघले जे अभ्यासक निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठ्याचे फोन सुरू झाले. ते म्हणले हा बघ, करणारे आपण आहेत, लढणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे ध्यान देऊ नका. तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजेत. आपण काही कुठाने करू, आरक्षण घेऊ. आयला मला असं आहे का? आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले यांना आम्ही बघतो, तुम्ही टेन्शन ना घेऊ, यांना आम्ही बघतो. म्हणजे हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता गडावर काय जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो, खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ही सोपी नाही, हे काय लीक हे आश्वासन नाही आहे. ह्यो जे आर आहे, हे काय शब्द नाही, लिखी नाही, हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते, शिक्षण घेते, खूप कल्याण होणाऱ्या समाजाचं. पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला, मराठवाडा वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा.
खानदेश विदर्भासाठी समिती आणखीन काम करते, सगळ्याचं काम होईल. आता एवढंच गडावून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हां, आता उगाच टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून, हा ना मग ते सांगतो ना आता. आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू पुन्हा. जसा होईन तसा, छोटा मोठा जसा असेल तसा, कारण तयारी नाही ना आपली ह्यावेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता, ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. पण जसा होईन तसा 500 असू 1000 असू, आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या. मग सांगू चांगलं. लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं. सगळ्याला जय शिवराय. तर आपण पाहतोय मराठ्यांनी खूप मोठी लढाई जिंकली असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. आणि यावेळी त्यांनी संवाद साधत असताना दसरा मेळाव्याची पुन्हा एकदा घोषणा केली आहे. सगळे मिळून दसरा मेळाव्यामध्ये भेटू असं देखील जरांगे पाटील म्हणाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.